नमस्कार शेतकरी बंधू, शेतकरी संवाद समाधान मुंडे यूट्यूब चॅनलला प्रथम भेट दिल्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. आज मी जे काही इथं बसलेलो आहे ते केशर आंबा या रोपांचे कलमे कशी केली जातात व त्याची काडी कशी असते हे तुम्हाला मी दाखवतो. आपण ही काडी कटिंग करून घेतलेली आहे. तर काडी जी कटिंग केलेली आहे ती केशर आंब्यामध्ये काडी कशा प्रकारे कटिंग केली जाते हे पाहू शकता तुम्ही. कसे डोळे काढलेले आहेत आणि साईडला हे पानामध्ये कसं केलेलं आहे, अशी काडी तयार केली जाते कलम करण्यासाठी. तर आता मी तुम्हाला एक कलम करून दाखवतो की कशा प्रकारे कलम केलं जातं ते. एक हे तर मी तर आपण कात्रीने इथून हे कैस मारलं. तर आता ही जे मी कलम करत होते हे कलम मी पाचर कलम करत आहे, तुम्ही पाहू शकताय. अशा पद्धतीनं पाचर कलम करून घेत आहे आणि खात्रीशीर केशर आंबा हा तुम्हाला भेटेल. आता ही जे माप आहे तर ही जी माप आहे ते ह्याच्यापेक्षा थोडी मोठी काडी असली पाहिजे. तर आता ह्याच्यापेक्षा थोडी मोठी काडी आपण घेतो आहे तरच ह्याला मॅच होणार आहे. तर मोठी काय घ्यायची, तर हे जे खालचं असतं ते मोठं होत असतं आणि वरचं लहान असतं, मग हे आपली खालचे ह्याला मॅच होतं. त्यासाठी ह्या मापापेक्षा काडी मोठी पाहिजे. तर आता मी तुम्हाला पाचर कलम करून दाखवतो. ही अशी पद्धतीनं पाचर तयार झालेली आहे, पाहू शकता कशी झालेली आहे ते. आणि एक नंबर अशी पाचर तयार करून घेतलेली आहे आपण आणि ही पूर्ण तयार झाले आहे. तर आता ह्याला आपण पट्टीनं, ही जी कलमपट्टी आहे ह्यानं कलमपट्टीने मी बांधून घेतो, पाहू शकता तुम्ही. आपल्याला केशर आंब्याची रोपे पाहिजे असेल तर तुम्ही आपल्याशी संपर्कही करू शकता, कारण आपण खात्रीशीर रोपं देतो. आणि मेन अशा पद्धतीनं जे कलम केलं जातं पाचर कलम हे सक्सेस राहतं. त्यामुळं शेतकऱ्यांनी पाचर कलमचा वापर करून त्याची रोपं तुम्ही लावली तरी चालतं आहे. तर हे पहा, आपण कलम करून घेतलेलं आहे, पाहू शकता कसं आहे ते. अशा पद्धतीने तुम्ही आंब्याची कलमं तुम्हाला खात्रीशीर भेटतील. आणि केशर आंबा हा ओरिजिनल केशर आंबा आहे. तर तुम्ही रोपांसाठी किंवा काही कलम तयार करण्यासाठी काय पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. श्री तुळजाई टेक नर्सरी, बार्शीकर, सांगोला. प्रोप्रायटर समाधान मुंडे. नंबर 820 822 1007. धन्यवाद.